नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 10वी भूगोलाची बोर्ड प्रश्नपत्रिका. आता प्रश्नपत्रिका ही अभ्यासाची असते का? हो, अभ्यासाचीच असते. कारण प्रश्नपत्रिका नेमकी कशी आहे, तिचं स्वरूप कसं आहे हे कळल्यानंतर अभ्यास करणं देखील सोपं जातं आणि प्रश्नपत्रिका सोडवणं देखील सोपं जातं. त्यासाठी नेमकं प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणते प्रश्न प्रकार असतात आणि ते किती गुणांसाठी असतात हे जाणून घेणं आवश्यक आहे. तर इयत्ता 10वी साठी भूगोल हे 50 गुणांसाठी आहे. त्यातील 40 गुण हे लेखी परीक्षेसाठी आणि 10 गुण हे अंतर्गत आहेत. तर आज आपण या व्हिडिओद्वारे 40 गुणांच्या भूगोल प्रश्नपत्रिकेला समजून घेणार आहोत. या ठिकाणी तुमच्या समोर 10वी बोर्डाचा एक पेपर ठेवलेला आहे, सामाजिक शास्त्रे भूगोल. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे, एकूण गुण 40. आणि ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे 2 तास. आता प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न प्रकार पाहण्या अगोदर, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहण्या अगोदर प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना वाचणं आवश्यक आहे. तर पहिली सूचना आहे, सर्व प्रश्न किंवा कृती सोडवणे आवश्यक आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न असतात ते सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये 7 प्रश्न आहेत. प्रश्न 1, 2, 3, 4, 5, 6 आणि प्रश्न 7वा. हे 7ही प्रश्न त्या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे. दुसरी सूचना आहे, उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात. प्रश्नाच्या उजवीकडे जे अंक असतात, ज्या संख्या असतात, ते त्या प्रश्नासाठी किती गुण आहे हे दर्शवतात. तिसरी सूचना आहे, प्रश्न क्रमांक 4 साठी पुरवण्यात आलेल्या ब्राझील नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेत जोडावा. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 4 हा प्रश्न नकाशा आराखड्यात खालील घटक दाखवा असा असतो. त्यासाठी तुम्हाला एक नकाशा आराखडा उत्तरपत्रिकेसोबत दिला जातो. तो आराखडा पूर्ण करायचा आहे, सोडवायचा आहे आणि तो मुख्य उत्तरपत्रिकेसोबत जोडायचा आहे. त्यानंतर सूचना 4, प्रश्न क्रमांक 6 साठी पुरवण्यात आलेला आलेख कागदाचा वापर करून ती पुरवणी मुख्य उत्तरपत्रिकेत जोडावी. प्रश्न 6 हा आलेख काढून प्रश्नांची उत्तरे द्या असा असतो. तर तो आलेख काढायचा आहे आणि तो देखील आलेख मुख्य उत्तरपत्रिकेसोबत जोडायचा. म्हणजे तुम्हाला उत्तरपत्रिकेसोबत प्रश्न 4 साठी एक नकाशा आराखडा दिला जातो आणि उत्तरपत्रिकेसोबतच प्रश्न 6 साठी एक आलेख कागद दिला जातो. तर आलेख कागद आणि नकाशा आराखडा हे दोन्ही तुम्हाला उत्तरपत्रिकेसोबत जोडायची आहेत. त्यानंतर सूचना 5, प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या आलेख काढावेत. आता ही सूचना थोडीशी तुम्हाला वेगळी वाटेल, पण जेव्हा आपण दीर्घोत्तरी प्रश्न सोडवतो, त्याची उत्तरपत्रिकेमध्ये लिहितो, त्यावेळेस तुम्हाला गरज वाटली की हे उत्तर अधिक चांगल्या पद्धतीने लिहिण्यासाठी किंवा उत्तरातील जो घटक आहे त्याचं विश्लेषण चांगलं व्हावं यासाठी या ठिकाणी आकृती किंवा आलेखाची गरज आहे. तर तो आलेख किंवा आकृती तुम्ही त्या उत्तरासोबत काढू शकता. त्यानंतर 6वी सूचना आहे, प्रश्नांची उत्तरे लिहिताना नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलचा आवश्यक तेथे वापर करण्यास परवानगी आहे. दीर्घोत्तरी उत्तर लिहित असताना उत्तराच्या संदर्भानुसार तुम्हाला एखादा नकाशा काढायचा असेल तर त्या नकाशा काढण्यासाठी तुम्ही स्टेन्सिलचा वापर करू शकता. स्टेन्सिल म्हणजे नकाशा काढण्यासाठी एक नकाशा आराखडा असतो, त्याचा वापर करून तुम्ही नकाशा काढू शकता. त्यानंतर 7वी सूचना आहे, प्रश्नांची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनने लिहावीत. पेन्सिलने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. तर कधीही प्रश्नांची उत्तरे लिहित असताना निळी किंवा काळी शाईचीच पेन वापरायची आहे. पेन्सिलने उत्तरे लिहायचे नाहीत, ती ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यानंतर 8वी सूचना आहे, 8वी आणि शेवटची सूचना, आकृत्या, आलेख व नकाशा इत्यादी कार्य करण्यासाठी शीस पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल वापरण्यास हरकत नाही. तुम्हाला उत्तरपुस्तिकेमध्ये जर आकृत्या काढायच्या असतील किंवा आलेखाचा प्रश्न सोडवायचा असेल किंवा नकाशा आराखड्यामध्ये काही घटक दाखवायचे असतील तर त्यासाठी फक्त तुम्हाला शीस पेन्सिलचाच वापर करायचा आहे.
या ठिकाणी सांगितलं की रंगीत पेन्सिल वापरण्यास हरकत नाही, पण रंगीत पेन्सिल ऐवजी तुम्ही शिस पेन्सिलचा उपयोग केलेला एकदम चांगलं राहील. तर या 8 सूचना झाल्या. आता 8 सूचनानंतर आपल्याला आता प्रश्नपत्रिकेतील प्रश्न प्रकाराचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. नेमकं प्रश्नांचं स्वरूप काय आहे हे त्या ठिकाणी पाहायचं आहे. त्या ठिकाणी प्रश्न पहिला तुम्हाला आहे, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. हा 4 गुणांसाठी आहे. 4 रिकाम्या जागा तुम्हाला दिल्या जातील 4 गुणांसाठी. पण हे लिहित असताना एक काळजी घ्यायची. प्रश्नामध्ये काय दिलंय, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. तर विधान जे आहे ते पूर्ण लिहायचंय. रिकामी जागा तर पूर्ण करायची आहे, पण हे पूर्ण वाक्य जे आहे, पूर्ण विधान जे आहे ते पूर्ण लिहायचे, तरच तुम्हाला पुरेपूर अंक त्या ठिकाणी मिळतील. झाला प्रश्न पहिला. त्यानंतर प्रश्न दुसरा, वेगळा घटक ओळखा. आता याच्यामध्ये दिले ब्राझील प्रमुख पिके आणि खाली 4 घटक दिलेत. तर या 4 घटकापैकी वेगळा घटक कोणता आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. आता आपण काही प्रश्नपत्रिका सोडून या ठिकाणी पाहणार नाहीत, तरीही सांगतो. त्या ठिकाणी ब्राझीलमधील प्रमुख पिकांमध्ये 4 घटक आहेत, काकाओ, कॉफी, सोयाबीन, ज्वारी. तर यातील वेगळा घटक आहे ज्वारी. पण ज्वारीचं उत्पादन ब्राझीलमध्ये होत नाही, जे भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं. पण काकाओ, कॉफी आणि सोयाबीनची शेती ब्राझीलमध्ये केली जाते. त्यामुळे या तिन्हीपेक्षा वेगळा घटक या ठिकाणी ज्वारी आहे. या प्रकारे वेगळा घटक ओळखा असा जर प्रश्न असेल तर तुम्हाला या प्रकारे तो सोडवायचा आहे. प्रश्न दुसरा जो आहे त्यामध्ये योग्य किंवा वेगळा घटक ओळखा याशिवाय वेगळे प्रश्न देखील येऊ शकतात. जसं योग्य जोड्या जुळवा. वेगळा घटक ओळखाऐवजी परीक्षेमध्ये योग्य जोड्या जुळवा हा देखील प्रश्न प्रकार येऊ शकतो. किंवा त्याऐवजी विधानांचा योग्य क्रम लावा हा येऊ शकतो. किंवा चुकीची जोडी ओळखा हा देखील प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. प्रश्न दुसऱ्यामध्ये वेगवेगळे प्रश्न प्रकार येऊ शकतात. याच्याऐवजी जोड्या जुळवा येईल, किंवा याच प्रकारे वेगळा घटक ओळखा येईल, किंवा चुकीची जोडी ओळखा येईल. अशा प्रकारे प्रश्न प्रकार या ठिकाणी येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 या ठिकाणी प्रश्न दिलेले असतील. 5 पैकी तुम्हाला 4 सोडवायचे आहेत 4 गुणांसाठी. पण मी सांगेन की 5 जे प्रश्न आहेत तुम्हाला 5ही त्या ठिकाणी सोडवायचे आहेत, सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. कारण परीक्षेमध्ये काय होतं, अनावधानाने किंवा वेळेमध्ये प्रश्न किंवा उत्तरपत्रिका पूर्ण करण्यामध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं. त्यावेळेस 1 मार्क्स कमी व्हायची भीती निर्माण होते. त्यामुळे 5 पैकी 4 जरी लिहायचे असतील प्रयत्न करायचा की 5ही उत्तर तुम्हाला लिहिता आली पाहिजेत किंवा लिहायचीच आहेत. प्रश्न तिसरा, आता एका वाक्यात उत्तरे लिहा या प्रश्न प्रकाराऐवजी परीक्षेमध्ये चुकी बरोबर सांगा हा देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न चौथा, ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. तर प्रश्न चौथा हा नकाशाशी संबंधित असतो. तुम्हाला नकाशा आराखडा दिला जातो. एकतर ब्राझीलचा नकाशा आराखडा दिला जाईल किंवा भारताचा नकाशा आराखडा दिला जाईल. आणि त्या आराखड्यामध्ये ते घटक दाखवायचे आहेत. योग्य सूचीच्या साहाय्याने पेन्सिलचा वापर करून 6 घटक दिलेले आहेत. 6 पैकी तुम्हाला 4 दाखवायचे आहेत 4 गुणांसाठी. इथे मी परत सांगेन हे 6 घटक आहेत. 6ही घटक तुम्हाला नकाशामध्ये दाखवायचा प्रयत्न करायचा आहे. कारण एखादा जरी घटक अनावधानाने चुकला, दाखवता आला नाही, बाकीच्या घटकांमुळे तुम्हाला या प्रश्नाचे पूर्ण 4 मार्क्स त्या ठिकाणी मिळतील. आणि हे घटक दाखवत असताना पेन्सिलचा वापर करा आणि ज्या खूण किंवा चिन्हाचा वापर ते घटक दाखवण्यासाठी केलाय सूचीमध्ये ते चिन्ह आलंच पाहिजे. त्यानंतर आहे प्रश्न चौथा, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर प्रश्न चौथ्या मध्ये ब्राझील किंवा भारताचा एक नकाशा दिला जाईल आणि त्या नकाशाच्या खाली काही प्रश्न असतील. त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायचे. या ठिकाणी भारताचा नकाशा दिलेला आहे आणि याखाली
प्रश्न आहेत, 5 प्रश्न आहेत. तर 5 पैकी 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. नकाशाचं वाचन करायचंय. नकाशा नेमका कशाशी संदर्भात आहे, नकाशाच्या शीर्षकावरून लक्षात येतं. नकाशामध्ये कोणकोणत्या खुणांचा किंवा चिन्हांचा वापर या ठिकाणी वितरण दाखवण्यासाठी केलेला आहे हे सूचीमधून लक्षात येईल. त्यानुसार नकाशा पाहायचा आहे, प्रश्न वाचायचे आणि प्रश्नांची उत्तरं शोधायची. 5 पैकी 4 सोडवायची, पण इथे मी सांगेल तुम्हाला 5 पैकी 5 या ठिकाणी सोडवायची आहेत, जेणेकरून एखादा उत्तर जरी चुकलं तरी तुम्हाला मार्क्स मिळून जातील. त्यानंतर प्रश्न 5 आहे भौगोलिक कारणे लिहा. प्रश्न 5 आहे भौगोलिक कारणे लिहा. 4 प्रश्न आहेत, 4 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. म्हणजे 3 गुणांसाठी 1, 3 आणि 3 6. या ठिकाणी उजवीकडे ते गुण दर्शवतात. तर या ठिकाणी 4 पैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत, कारणे लिहायची आहेत. आता एक जो कारणे लिहायचा प्रश्न आहे तो 3 गुणांसाठी आहे. पण 3 गुणांसाठी नेमके मुद्दे किती लिहायचे ते महत्वाचं आहे. आता ते प्रश्नावरून ठरतं की किती मुद्दे लिहायचे. आता ब्राझीलमध्ये नियमित वर्षा होत नाही, किमान 3 मार्कासाठी याची 6 मुद्दे पाहिजेत. म्हणजे अर्ध्या मार्कासाठी 1 मुद्दा. किंवा भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. तर बऱ्याचदा असा समज होतो की 3 गुणांसाठी 3 मुद्दे पुरेसे आहेत, पण नाही. मी या ठिकाणी 3 पेक्षाही जास्त मुद्दे लिहायला सांगेन. आणि हे मुद्दे आपण लिहू शकतो. ज्या ठिकाणी आपण 3 किंवा 4 मुद्दे लिहिणार आहोत, 1 किंवा 2 मुद्दे आपण सहजपणे वाढवू शकतो. ते कसे करायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमके कोणता प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा जेणेकरून पूर्ण मार्क्स मिळतील. त्या ठिकाणी या 4 पैकी ज्या दोघांची उत्तरं तुम्ही 2 प्रश्नांची व्यवस्थित लिहू शकताय किंवा ज्यांची जास्त मुद्दे लिहिण्यासाठी तुमच्याकडे उपलब्ध आहेत, तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्याच प्रश्नांची उत्तर या ठिकाणी कारणं लिहायची आहेत. आणि कारणे लिहिताना कधी मुद्देसूद लिहायचे आहेत. 1, 2, 3, 4 अशी कारणं लिहायची आहेत, जेणेकरून मुद्देसूद मार्क्स त्या ठिकाणी पडतील. त्यानंतर प्रश्न 6 अ. खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा रेषालेख काढा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर प्रश्न 6 अ मध्ये तुम्हाला आलेख काढायचा आहे. आता या ठिकाणी रेषालेख दिलाय, पण एखाद्या वेळेस तुम्हाला याऐवजी स्तंभालेख येऊ शकतो किंवा भूरेषालेख येऊ शकतो. त्याच्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे तुम्हाला रेषालेख काढायचा आहे आणि रेषालेख काढून 3 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. हा प्रश्न 6 गुणांसाठी आहे. आलेख काढण्यासाठी 3 गुण आणि आलेखावरील जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी 3 गुण. हे 3 आणि 3 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. म्हणजे या सांख्यिकीच्या साहाय्याने तुम्हाला दिलेल्या आलेख कागदावर योग्य असा आलेख काढायचा आहे, अचूक आलेख काढायचा आहे आणि त्या आलेखावरूनच मग या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी तुम्हाला शोधायची आहेत, पूर्ण वाक्यामध्ये लिहायची आहेत. जर तुमचा आलेख बरोबर असेल काढलेला तर प्रश्नांची उत्तर बरोबर त्या ठिकाणी असतील. लक्षात ठेवा, प्रश्न 6 अ आलेख काढून प्रश्नांची उत्तरे लिहा 6 गुणांसाठी असतो. 3 गुण आलेख काढण्यासाठी आणि 3 गुण प्रश्नांच्या उत्तरासाठी. आता या ठिकाणी आला एक ऑर मध्ये प्रश्न आहे. प्रश्न 6 अ ला ऑर मध्ये या ठिकाणी प्रश्न आहे. या ठिकाणी दिलाय किंवा या ठिकाणी आहे. खाली दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर प्रश्न 6 अ ला ऑर मध्ये प्रश्न आहे. एक तर तो सोडवायचा आहे किंवा हा सोडवायचा आहे. तुम्हाला जो प्रश्न सोडवणं सोपं जातं, ज्याचा जास्तीत जास्त सराव आहे, तोच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचा आहे. तर प्रश्न 6 अ ला हा आ ऑर मधला प्रश्न आहे. या ठिकाणी दिले किंवा. आता या ठिकाणी खाली दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या ठिकाणी एक आलेख दिलाय आणि आलेखाचं वाचन करायचंय आणि वाचन करून त्या खाली 6 प्रश्न असतील, त्या 6 प्रश्नांची उत्तरे लिहायची. 6 पैकी 6ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत, जे गुण या ठिकाणी दर्शवतात 6 गुण. आता या ठिकाणी लोकसंख्या या पाठातील वय आणि लिंग मनोरा दिलेला आहे. तर या वय आणि लिंग मनोरा आलेखावरून 6 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी द्यायची आहेत. 6 प्रश्न आहेत आणि
6ही प्रश्नांची उत्तर 6 गुणांसाठी या ठिकाणी तुम्हाला सोडवायची आहे, लिहायची आहे. तर प्रश्न 6वा अ लक्षात ठेवा. प्रश्न 6वा अ मध्ये प्रश्न येतो सुरुवातीला की सांख्यिकी माहितीच्या आधारे रेषालेख काढा किंवा कुठल्याही प्रकारचा जो आलेख आहे तो आलेख काढा व प्रश्नांची उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. पण त्याला एक और प्रश्न आहे, दोन्हीपैकी एक तुम्हाला सोडवायचा आहे. आलेखाचं निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्हाला काय चांगलं जमतं. एक आलेख काढून प्रश्नांची उत्तरे लिहा किंवा दिलेल्या आलेखाचं वाचन करा, त्याच्यावरून या प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यानंतर प्रश्न 7वा शेवटचा प्रश्न. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 प्रश्न असतात, 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. हा सविस्तर उत्तर द्या असा प्रकार आहे. 2 सोडवायचे 4-4 गुणांसाठी, कारण या प्रश्नासाठी 8 गुण आहेत. 3 पैकी 2 तुम्हाला सोडवायचे, तिन्ही प्रश्न वाचून घ्यायचे आणि ज्याचे उत्तर तुम्ही व्यवस्थित लिहू शकाल ते उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. आता ही प्रश्नपत्रिका आपण पाहिली, वेगवेगळे प्रश्न प्रकार आपण पाहिले जे कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर एकूण ही प्रश्नपत्रिका 40 गुणांची आहे, पण जर आपण विकल्पासह विचार केला तर जवळपास 60 गुणांची आहे. विकल्पासह, विकल्पासह म्हणजे काय, समोर पाहू शकता. प्रश्न 7वा 3 प्रश्न दिले, 3 पैकी 2 सोडवायचे, म्हणजे ते विकल्प आहेत. 3 पैकी 2 सोडवायचे. जर विकल्पासह धरलं म्हणजे 3 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्न 4-4 गुणांना, चारित्रिक्रम 12 गुण होतात. पण या 12 पैकी आपल्याला फक्त 8 गुणांसाठी प्रश्न लिहायचे. प्रत्येक प्रश्नामध्ये विकल्प असतो. विकल्पासह 60 गुणांची ही प्रश्नपत्रिका असते. आपल्याला 40 गुणांसाठी सोडवायची असते. त्यामुळे ज्या भागाचा, ज्या प्रश्नांचा आपला अभ्यास आहे, जे प्रश्न आपण पूर्ण व्यवस्थित लिहू शकतो तेच प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, परत एकदा तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका असतील किंवा क्वेश्चन सेट्समध्ये तुम्हाला अशा सराव प्रश्नपत्रिका मिळून जातील किंवा जुन्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळून जातील, त्या तुम्हाला मिळवायच्या आहेत आणि प्रश्नपत्रिका आधी समजून घ्यायची आहे. नेमकं प्रश्नाचं स्वरूप काय असतं हे या ठिकाणी तुम्हाला आधी समजून घ्यायचं आहे. कारण अभ्यासाबरोबरच नेमकं प्रश्न कसे विचारतात हे लक्षात असणं, लक्षात येणं हे खूप महत्वाचं असतं. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण नेमका कोणता प्रश्न प्रकार कशा पद्धतीने सोडवायचा, उत्तराची मांडणी कशी करायची, मुद्दे कसे तयार करायचे हे आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.